Hello students, now in the previous lecture we have dealt with the respiratory system of human beings. Now the next point 8.3 mechanism of respiration म्हणजे जे आपण श्वसन करतो त्याचा मेकॅनिझम नक्की कसा होतो ते आज आपण बघणार आहोत. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया की मेकॅनिझम काय करतो तर इट इन्व्हॉल्व्स इनटेक ऑफ O2 अँड गिवन आउट ऑफ CO2 which includes the following processes. मेकॅनिझम मध्ये येणाऱ्या ज्या प्रोसेसेस आहेत त्यातली पहिली प्रोसेस इट इज नथिंग बट दी ब्रीदिंग. ब्रीदिंग म्हणजे साध्या सोप्या मराठी भाषेत जर सांगायचं झालं तर ब्रीदिंग इट इन्व्हॉल्व्स intake of O2 and given out of CO2. It is a physical process. It is simply physical process which involves inspiration and expiration and both these processes involve parts of. मग ह्या प्रोसेसेस होत असताना बॉडीचे कोणकोणते पार्ट्स येतात उपयोगात? एक थोरॅसिक केज, त्यानंतर थोरॅसिक केज मधले रिब्स, स्टर्नम अँड द इंटरकोस्टल मसल्स अँड द डायफ्रॅम. तर ब्रीदिंग मध्ये हे फॅक्ट्स काय होतात इन्व्हॉल्व होतात. आता ब्रीदिंगला आपण काय म्हणतोय इन्स्पिरेशन. इट इन्व्हॉल्व्स इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. आता इन्स्पिरेशन म्हणजे काय? इन्स्पिरेशन मीन्स इनटेक ऑफ ॲटमॉस्फेरिक एअर. बाहेरची जी हवा आपण कशाद्वारे नाकाद्वारे आतमध्ये घेतो रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये त्याच्यात जास्त काय प्रमाण असतं तर O2चं प्रमाण असतं इन टू द लंग्स. इट इज कॉल्ड ॲज दी इन्स्पिरेशन असं त्याला म्हटलं जातं. मीन्स इनटेक ऑफ O2 इज कॉल्ड ॲज दी इन्स्पिरेशन. आता इन्स्पिरेशन होतं हे नक्की त्या म्हणजे प्रोसेसमध्ये काय होतं? इट ऑकर्स ड्यू टू प्रेशर ग्रेडियंट फॉर्म्ड बिटवीन लंग्स अँड द ॲटमॉस्फिअर. म्हणजे ही जी बाहेरची आपण हवा आतमध्ये घेतो हे कशामुळे? इट इज ड्यू टू प्रेशर ग्रेडियंट. प्रेशर ग्रेडियंट फॉर्म होतो कोणामध्ये? लंग्स आणि ॲटमॉस्फिअरमध्ये. इट इज ॲक्टिव्ह प्रोसेस मीन्स बाय एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. एनर्जी खर्च करून आपण ही प्रोसेस काय करतोय? फॉर्म करतोय. which there is contraction of intercostal muscles and diaphragm become flat and goes downward. आता ह्याच्यामध्ये काय होतंय तर इंटरकोस्टल मसल्स आणि त्यानंतर डायफ्रॅम. डायफ्रॅम कसा होतोय? फ्लॅट होतोय. इंटरकोस्टल मसल्स काय होतात तर खाली ओढले जातात ते. अँड दिस लीड्स टू इन्क्रीज इन द थोरॅसिक व्हॉल्यूम अँड डिक्रीज इन प्रेशर ऑफ थोरॅक्स अँड द लंग्स. म्हणजे साधा सोपा मी तुम्हाला एक्सपेरिमेंट करून बघायला सांगते की नाकाद्वारे आपण श्वास आतमध्ये घेतला की आपला काय होतो? छातीचा भाता फुगतो. तर त्या दरम्यान होणारी जी काही प्रोसेस आहे त्याच्यासाठी रेफर करा डायग्रॅम नंबर 8.5. 8.5 ही डायग्रॅम आपण रेफर केली तर त्याच्यामध्ये सुरुवातीला ह्या ठिकाणी इन्स्पिरेशनचा ब्रीदिंग मधला मेकॅनिझम दाखवलेला आहे ज्याच्या दरम्यान तुम्हाला काय आढळतं? सो सी फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी ह्या रिब्स दाखवलेल्या आहेत पांढऱ्या रंगामध्ये आणि रिब्स मध्ये प्रेझेंट असणारे हे ब्राऊन कलरचे काय दाखवले आहेत? इंटरकोस्टल मसल्स या ठिकाणी दाखवलेले आहेत. रिब्स पुढच्या बाजूला ज्या बोनला जोडलेल्या असतात दॅट बोन इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज. ह्या बोनला काय म्हटलं जातं? स्टर्नम बोन असं म्हटलं जातं. स्टर्नम बोन. तर ह्याच्या खाली जो असतो तो काय असतो? या ठिकाणी प्रेझेंट असणारा डायफ्रॅम असतो. आता हा जो डायफ्रॅम आहे हा डायफ्रॅम इन्स्पिरेशनच्या दरम्यान काय होतो तर हा इन्स्पिरेशनच्या दरम्यान तो डोम शेप्ड होतो मीन्स मोर कॉन्व्हेक्स होतो. त्याच्यामुळे काय होतं तर ह्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं ड्युरिंग द प्रोसेस ऑफ इन्स्पिरेशन तर ह्या ठिकाणी डायफ्रॅम तो काय करतो तर ह्या रिब्सना इंटरकोस्टल मसल्ससह काय करतो? बाहेरच्या बाजूला ओढतो. त्याच्यामुळे आतमधलं थोरॅसिक व्हॉल्यूम जे आहे या ठिकाणी प्रेझेंट असणारं जे थोरॅसिक व्हॉल्यूम जे आहे ते काय होतं? व्हॉल्यूम इन्क्रीज होतं आणि ह्या ठिकाणी एअर प्रेशर काय होतो? कमी होतो. आणि एअर प्रेशर कमी होतो ॲज कम्पेअर्ड टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग बाय सिम्पल फिजिकल लॉ की बाय द लॉ ऑफ डिफ्युजन फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन एअर काय केली जाते? आतमध्ये घेतली जाते आणि ती लंग्समध्ये काय केली जाते? फिलअप केली जाते. दिस मेकॅनिझम इट इज कॉल्ड ॲज दी इन्स्पिरेशन असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे ह्या मेकॅनिझम मध्ये आपण काय बघितलं की ड्युरिंग द प्रोसेस ऑफ इन्स्पिरेशन देर इज
या ठिकाणी इंटरकोस्टल मसल्सचं काय होतंय, कॉन्ट्रॅक्शन होते आणि कॉन्ट्रॅक्शन झाल्या कारणाने रिब्स काय होतात, बाहेरच्या बाजूला त्या काय केल्या जातात, तर ओढल्या जातात. त्यामुळे छातीचा भाता काय होतो, त्या ठिकाणी फुगलेला आपणाला ऑकर होतो. आणि त्यानंतर हा जो तुमचा या ठिकाणी प्रेझेंट असणारा जो डायफ्रॅम आहे, तो डायफ्रॅम पण कसा होतो या ठिकाणी, तर जे काही आपले मसल्स आहेत, हा डायफ्रॅम काय केला जातो, तर बाहेरच्या दिशेने तो ओढला जातो आणि त्यामुळे आतली जी काही पोकळी आहे ती पोकळी वाढते, पण एअर प्रेशर काय होतं त्या ठिकाणी कमी होतं. आता सेकंड जो मेकॅनिझम आहे ब्रीदिंग मधला, इट इज नथिंग बट दी एक्सपिरेशन. आता एक्सपिरेशन मीन्स व्हॉट, एक्सपिरेशन मीन्स गिवन आउट ऑफ एअर फ्रॉम लंग्स इनटू द ॲटमॉस्फिअर. आता हा मेकॅनिझम होताना ॲटमॉस्फिअरमध्ये जी एअर लंग्समधून बाहेर टाकली जाते तिच्यामध्ये काय प्रेझेंट असतो, मॅक्झिमम अमाऊंटमध्ये CO2 प्रेझेंट असलेला आपल्याला ऑकर होतो आणि इन्स्पिरेशनमध्ये O2 जो आहे तो मॅक्झिमम काय केला जातो, आतमध्ये घेतला जातो. आता जो एक्सपिरेशनचा मेकॅनिझम होतो त्या दरम्यान ह्या स्ट्रक्चर्समध्ये बॉडी पार्टच्या काय बदल होतो, तर ह्या दरम्यान जो आपला खाली गेलेला डायफ्रॅम आहे तो पूर्ववत काय होतो, कॉन्व्हेक्स होतो. आता कॉन्व्हेक्स झाल्या कारणाने या ठिकाणी इंटरकोस्टल मसल्स पण काय होतात, पूर्ववत जागेवरती जातात आणि हा जो कॉन्व्हेक्स सरफेस आहे डायफ्रॅमचा, इट क्रिएट्स प्रेशर ऑन द वॉल ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी अँड ऑन द लंग्स. मग ह्या ठिकाणी काय होतं, तर जो प्रेशर आहे आतला एअरचा प्रेशर तो वाढतो ॲज कम्पेअर टू द ॲटमॉस्फेरिक एअर आणि व्हॉल्यूम काय होतं या ठिकाणी कमी होतं आणि प्रेशर वाढल्या कारणाने टू कॉम्पेन्सेट द प्रेशर लेवल आतली हवा बाय द लॉ ऑफ डिफ्युजन, जिथं जास्त मॅक्झिमम तिचं काय आहे कॉन्सन्ट्रेशन आहे तिथून ती काय केली जाते, बाहेर टाकली जाते. आणि अशा रीतीने काय आढळतं आपल्याला, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ब्रीदिंग विच इन्व्हॉल्व्स इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन, त्याच्यामध्ये कोणकोणत्या स्ट्रक्चर्समध्ये बदल होतात, द स्ट्रक्चर्स ॲज अ रिब्स, इंटरकोस्टल मसल्स, द मसल्स बिटवीन रिब्स, त्या इंटरकोस्टल मसल्स असं म्हटलं जातं, आणि डायफ्रॅम अलॉंग विथ द स्टर्नम बोन, ह्या स्ट्रक्चर्समध्ये काय होतात, तर बदल होतात आणि त्याच्यामुळे O2 आतमध्ये घेतला जातो त्याला आपण इन्स्पिरेशन म्हणतो आणि CO2 बाहेर टाकला जातो त्याला आपण काय म्हणतो, एक्सपिरेशन असं त्याला म्हटलं जातं. आणि अशा रीतीने द प्रोसेस ऑफ ब्रीदिंग व्हॉट इट इन्व्हॉल्व्स, वन इन्स्पिरेशन प्लस वन एक्सपिरेशन, एक आत घेणे हवा आणि दुसरं बाहेर टाकणे, इज इक्वल टू वन ब्रीथ. म्हणजे त्यावेळेस काय होतं, एक श्वास किंवा श्वासाची प्रक्रिया काय होते त्या ठिकाणी कंप्लीट होताना आढळून येते. सो इन्स्पिरेशन प्लस एक्सपिरेशन इट इन्व्हॉल्व्स द ब्रीदिंग असं त्याला म्हटलं जातं. आता त्यानंतर मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनमध्ये येणारा, ब्रीदिंग नंतर येणारा नेक्स्ट टप्पा जो आहे त्याला म्हटलं जातं एक्सटर्नल रेस्पिरेशन किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट द ॲल्व्हिओलार लेवल. म्हणजे ह्या ठिकाणी लंग्समध्ये प्रेझेंट असणाऱ्या जे ॲल्व्हिओलाय आहेत त्या ॲल्व्हिओलायमध्ये आणि घेतलेली जी हवा आहे ती ॲल्व्हिओलायमधून ब्लडमध्ये मिसळणे, ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, तर एक्सटर्नल रेस्पिरेशन असं त्याला म्हटलं जातं. आता हे कोणामध्ये आढळतं एक्सटर्नल रेस्पिरेशन, इट ऑकर्स इन बिटवीन ॲल्व्हिओलाय अँड द कॅपिलरी नेटवर्क अराउंड इट. आता या ठिकाणी तुम्हाला पुस्तकामध्ये डायग्रॅम दिलेली आहे, रेफर द डायग्रॅम 8.6. या ठिकाणी दिलेली जी डायग्रॅम आहे ती तुम्ही काय करायची आहे, रेफर करायची आहे. आता ह्या मेकॅनिझमसाठी आपण थोडक्यात जर डायग्रॅमॅटिकली समजावून घ्यायचं झालं तर ह्या ठिकाणी आपण सांगू शकतो की ॲल्व्हिओलार मेकॅनिझम जो आहे ह्या ॲल्व्हिओलार मेकॅनिझममध्ये तुम्हाला काय आढळतं, इफ सपोज दिस इज द ॲल्व्हिओलाय आणि ह्या ॲल्व्हिओलायच्या भोवती काय असतं, देअर इज प्रेझेंट, काय असतं प्रेझेंट ह्या ठिकाणी, कॅपिलरी नेटवर्क. या ठिकाणी काय प्रेझेंट असतं, नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. आता ह्या ज्या कॅपिलरीज आहेत ह्या कॅपिलरीज कशा फॉर्म होतात, तर इथून येणारी जी तुमची पल्मोनरी काय असेल ह्या ठिकाणी आर्टरी आणि त्यानंतर या ठिकाणी असेल पल्मोनरी व्हेन. तर ह्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची की जनरली आपल्याला माहिती आहे की आर्टरीज ऑलवेज कॅरी काय करतात, प्युअर ब्लड कॅरी करतात आणि व्हेन्स ह्या काय करतात, इम्प्युअर ब्लड, म्हणजे शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या त्या आर्टरीज असतात.
म्हणजे त्याला तुम्ही धमनी असं म्हणता, आणि वेन्स ज्याला आपण काय म्हटलं होतं शिरा असं म्हणतो, तर त्या कसलं ब्लड नेतात, इम्प्युअर ब्लड. पण या ठिकाणी त्याला एक्सेप्शनल आहे, पल्मोनरी आर्टरी फ्रॉम द लंग्स ही कसलं ब्लड कॅरी करते, इम्प्युअर ब्लड, आणि पल्मोनरी व्हेन कसलं ब्लड कॅरी करते, तर ह्या ठिकाणी प्युअर ब्लड ह्या ठिकाणी ती काय करते, कॅरी करते. तर अशा रीतीने हा जो ॲल्व्हिओलाय आहे आणि त्याच्या भोवती असणाऱ्या ह्या ज्या कॅपिलरीज आहेत यांच्यामध्ये जी काय होते, गॅसेसची देवाणघेवाण होते, दॅट रेस्पिरेशन इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज, त्याला काय म्हटलं जातं, एक्सटर्नल रेस्पिरेशन असं त्याला म्हटलं जातं. मीन्स एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट द ॲल्व्हिओलार लेवल. आता वॉल ऑफ बोथ म्हणजे कोण, कॅपिलरी आणि ॲल्व्हिओलाय, ह्यांची वॉल कशी असते, अगदी थिन असते, आणि ती कशाने बनलेली असते, इट इज मेड अप ऑफ सिम्पल स्क्वॅमस एपिथेलियम. इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे नीट सीईटीच्या दृष्टिकोनातून, सिम्पल स्क्वॅमस एपिथेलियमने ती बनलेली असते. अँड बोथ दीज लेयर्स आर असोसिएटेड क्लोजली इंटिमेटली विथ इच अदर, आणि हे दोन लेयर एकमेकांभोवती जे इंटिमेटली असोसिएटेड असतात त्यांच्या मार्फत जो मेम्ब्रेन तयार होतो, इट इज कॉल्ड ॲज दी रेस्पिरेटरी मेम्ब्रेन असं त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, रेस्पिरेटरी मेम्ब्रेन असं त्याला म्हटलं जातं. मीन्स हा जो ॲल्व्हिओलाय आहे आणि ॲल्व्हिओलायच्या भोवती येणारी जी काय आहे कॉम्पॅक्टली असोसिएटेड जी कॅपिलरी येणार आहे, ह्या दोन्हींमुळे बनणारा जो मेम्ब्रेन आहे इट इज कॉल्ड ॲज दी रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. आणि ह्या दोन्हींची वॉल कशाने बनलेली असते, देअर वॉल इज मेड अप ऑफ स्क्वॅमस एपिथेलियम. कशाने बनलेली असते ती, स्क्वॅमस एपिथेलियम. आणि स्क्वॅमस एपिथेलियमचं कार्य आपल्याला माहिती आहे, आपण 11वीमध्ये टिश्यूमध्ये शिकलेलो आहे. दे फंक्शन्स ॲज डिफ्युजन ऑफ डिफरंट सबस्टन्सेसचं ते काय करतात, डिफ्युजन कॅरी आउट करण्यासाठी स्क्वॅमस एपिथेलियम ह्या उपयोगी पडतात. मग ह्या मेम्ब्रेनमधून, ह्या रेस्पिरेटरी मेम्ब्रेनमधून आपल्याला काय आढळतं, थ्रू दिस मेम्ब्रेन गॅसेस एक्सचेंज टेक्स प्लेस, द डिफ्युजन ऑफ गॅसेस ऑकर्स अंटिल द पार्शियल प्रेशर इन द टू रिजन्स रीचेस इक्विलिब्रियम. म्हणजे जोपर्यंत ह्या दोन मेम्ब्रेनमधला काय होत नाही, पार्शियल प्रेशर जो आहे तो इक्वल होत नाही, तोपर्यंत ह्या दोन मेम्ब्रेनमध्ये काय चालते, तर गॅसेसची देवाणघेवाण चाललेली आपल्याला आढळून येते. आणि हेच तुम्हाला या ठिकाणी 8.6 एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन ॲल्व्हिओलस अँड कॅपिलरी हे डायग्रॅम एक्सपांड करून ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे. आता ह्या ठिकाणी दाखवलेले बघा तुम्हाला, ब्लड गोज टू पल्मोनरी व्हेन. पल्मोनरी व्हेन ह्या ठिकाणी रेड कलरने दाखवलेली आहे. इन जनरली व्हेन ह्या कशा दाखवल्या जातात, ब्लू कलरने, पण ही एक्सेप्शनल व्हेन आहे, ती काय कॅरी करते, तर प्युअर ब्लड कॅरी करते. आणि ह्या ठिकाणी हे प्युअर ब्लड जे आहे ते पल्मोनरी व्हेन मार्फत नेऊन हार्टमध्ये नंतर ते काय केलं जातं, शुद्ध केलेलं रक्त हे ओतलं जातं. शुद्ध म्हणजे काय, तर O2 त्याच्यामध्ये मिक्स करून ते रक्त काय केलं जातं, तर आपल्या हार्टला ते काय केलं जातं, प्रोव्हाइड केलं जातं. आणि या ठिकाणी ब्लड फ्रॉम पल्मोनरी आर्टरी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे, निळसर रंगाने ह्या ठिकाणी दाखवलेले आहे. तर हा जो मधला पोर्शन आहे तो कशाचा आहे, इट इज ऑफ अ ॲल्व्हिओलाय, आणि त्याच्या भोवती असणारा हा कॅपिलरीचं नेटवर्क आहे. आणि ह्या दोन्हींमध्ये प्रेझेंट असणारा हा दोन इंटिमेट कॉन्टॅक्ट आहे, क्लोज कॉन्टॅक्ट आहे स्क्वॅमस एपिथेलियम लेअरने बनलेला. इट फॉर्म्स, तो काय फॉर्म करतो, तर हा तुमचा रेस्पिरेटरी मेम्ब्रेन ह्या ठिकाणी तो काय करतो, फॉर्म करतो. मग लंग्समध्ये हवा आल्यानंतर ती जाणार ॲल्व्हिओलायमध्ये. त्या हवेमध्ये काय आहे, ऑक्सिजन आहे. हा ऑक्सिजन कोणाकडून घेतला जातो, तर ह्या ठिकाणी जे ब्लड आहे आणि ब्लडमधले RBCs आहे त्यांच्यामध्ये तो ऑक्सिजन डिफ्यूज होतो, आणि त्यानंतर ते जे तुमचं काय आहे, तर O2 घेतलेलं जे काही ब्लड आहे ते ह्या पल्मोनरी व्हेनमधून ते पुढे हार्टकडे तुमच्या जातं. तर त्याचबरोबर ह्या ठिकाणी तुमच्या ब्लडमध्ये प्रेझेंट असणारा जो CO2 आहे, अनवॉन्टेड आहे तो CO2 पुन्हा लंग्समध्ये आणून टाकला जातो, आणि लंग्समध्ये आणून टाकल्यानंतर तो काय केला जातो, तर लंग्समधून तो बाहेर टाकला जातो. तर अशा रीतीने एक्सचेंज ऑफ गॅसेस इट टेक्स प्लेस बिटवीन alveoli and that of the capillary, it is called as the external respiration असं त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, एक्सटर्नल रेस्पिरेशन असं त्याला म्हटलं जातं. सो दिस इज अबाउट द रेस्पिरेशन. आता त्यानंतर द नेक्स्ट मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग, इंटरनल रेस्पिरेशन.
आता इंटरनल रेस्पिरेशन कोणामध्ये आढळतं? इट ऑकर्स इन ब्लड अँड द प्लाझ्मा. ब्लड आणि प्लाझ्मामध्ये आपल्याला काय बघायचं? इंटरनल रेस्पिरेशन. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे? रिलेटेड विथ ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन अँड द ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 ह्या ठिकाणी आपण बघणार आहोत. म्हणजे आता तुमच्या अल्व्हिओलायमधून ब्लड म्हणजे रेस्पिरेटरी गॅसेस कुठे गेलेले आहेत? तर O2 घेतलेला आहे आणि ब्लडमधला CO2 काय करायचं आता? अल्व्हिओलायमध्ये ट्रान्सपोर्ट करायचा आहे. दॅट ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम इज कॉल्ड ॲज दी इंटरनल रेस्पिरेशन. म्हणजे हे कुठं आढळणार आहे तुम्हाला? इन बिटवीन ब्लड अँड द लंग्समध्ये हा तुम्हाला मेकॅनिझम आढळणार आहे. त्यातला पहिला आपण बघूयात रिलेटेड विथ द ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन ब्लडमधून कशा रीतीने कॅरी आउट केलं जातं. म्हणजे आता अल्व्हिओलायमधून तुमचा O2 कुठे आलेला आहे? ब्लडमध्ये आलेला आहे. मग ब्लड मार्फत तो कोण कोण नेतं? तर 3% एवढा जो तुमचा ऑक्सिजन ब्लडमध्ये डिझॉल्व्ह झालेला आहे, इट इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ प्लाझ्मा अँड गेट ट्रान्सपोर्टेड विथ द हेल्प ऑफ किंवा प्लाझ्माद्वारे तो वाहून नेला जातो. फक्त 3% एवढा. म्हणजे प्लाझ्मा पोर्शन काय आहे नक्की? तर प्लाझ्मा इज नथिंग बट म्हणजे जे ब्लड आहे त्या ब्लडमधल्या ब्लड सेल्स वजा केले आपण की उरलेला घटक त्याला काय म्हटलं जातं? प्लाझ्मा असं म्हटलं जातं. मीन्स द लिक्विड पोर्शन ऑफ ब्लड इट इज कॉल्ड ॲज दी प्लाझ्मा असं त्याला म्हटलं जातं. आणि हा प्लाझ्मामध्ये किती टक्के? 3% एवढा ऑक्सिजन विरघळतो आणि तो काय केला जातो? तर ब्लडमध्ये सर्क्युलेशनसाठी तो प्लाझ्मा घेऊन जातो. मग उरला किती? 97% ऑफ ऑक्सिजन जो आहे तो कोणाद्वारे कॅरी केला जातो? इट इज विथ द हेल्प ऑफ RBCs द्वारे तो काय केला जातो? कॅरी आउट केला जातो. तर ह्या RBCs नक्की कोणत्या सबस्टन्सद्वारे हा ऑक्सिजन कॅरी करतात? तर RBCs मध्ये काय प्रेझेंट असतं? हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं. हिमोग्लोबिन म्हणजे काय? तर इट इज द सबस्टन्स विच कॉन्स्टिट्यूट्स हिम मीन्स आयर्न प्लस ग्लोब्युलिन इज इक्वल टू हिमोग्लोबिन. तर ह्या हिमोग्लोबिनद्वारे जे कशावरती प्रेझेंट आहे? RBCs वरती प्रेझेंट आहे. त्या RBCs 97% एवढ्या ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन करतात. आणि ह्या ठिकाणी म्हणून हिमोग्लोबिनला काय म्हटलंय? तर शॉर्ट फॉर्ममध्ये HB असं मेन्शन केलं जातं. तर धिस HB ॲक्ट्स ॲज अ रेस्पिरेटरी कॅरियर असं त्याला म्हटलं जातं. म्हणूनच असं म्हटलं जातं की रक्तामध्ये योग्य त्या प्रमाणात हिमोग्लोबिन असणं आवश्यक आहे. कारण कमी जर प्रमाण असेल हिमोग्लोबिनचं तर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कशी राहते? बॉडीची कमी राहते आणि त्यामुळे आपल्याला काय जाणवतो? सतत विकनेस त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो. तर असा हा महत्त्वाचा घटक हिमोग्लोबिन जो कशावरती प्रेझेंट आहे? आपल्या RBCs वरती प्रेझेंट आहे. आणि RBCsला आपण काय म्हणतो? तर रेड ब्लड सेल्स असं त्यांना म्हटलं जातं. म्हणजे ज्याला आपण तांबड्या रक्तपेशी असं म्हणतो. त्या तांबड्या रक्तपेशी ऑक्सिजन कॅरियर म्हणून अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर हा HB इट ॲक्ट्स ॲज अ रेस्पिरेटरी कॅरियर म्हणून तो ॲक्ट होतो. मग तुम्हाला MCQs मध्ये विचारलं जाऊ शकतो रेस्पिरेटरी कॅरियर्स आर. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स दिले जातील. तर रेस्पिरेटरी कॅरियर कोण आहे? तर HB असलेलं आपल्याला आढळून येतं. म्हणजे ज्याला आपण हिमोग्लोबिन असं म्हणतो. मग हे HB इट रिॲक्ट्स विथ ते कशाबरोबर कंबाईन होतं? तर ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतं. अँड इट फॉर्म्स ऑक्सी हिमोग्लोबिन. कोणता सबस्टन्स तयार करतं? ते ऑक्सी हिमोग्लोबिन तयार करतं. मग ह्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन दाखवलेली आहे. HB मीन्स हिमोग्लोबिन प्लस 4O2 इट इज गोइंग टू फॉर्म ऑक्सी हिमोग्लोबिन. त्या ठिकाणी काय होतं? फॉर्म होतं. आता हा ऑक्सी हिमोग्लोबिन आहे तो अनस्टेबल कंपाऊंड असतो आणि त्यानंतर तो इझिली ट्रान्सपोर्ट केला जातो लंग्सकडून. आता लंग्समधून कशामध्ये? हिमोग्लोबिन ब्लडमध्ये. मग ब्लडद्वारे RBCs म्हणजे ब्लडमध्ये प्रेझेंट असणारे RBCs हा ऑक्सिजन हिमोग्लोबिन मार्फत कुठे वाहून नेतात? आपली जी बॉडीची प्रत्येक टिश्यू आहे तिथपर्यंत ब्लड जात असतं. बरोबर आहे? मग त्या प्रत्येक टिश्यूला त्या हिमोग्लोबिन मार्फत इन द फॉर्म ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन तो ऑक्सिजन काय केला जातो? पुरवला जातो. आणि पेशींपर्यंत गेल्यानंतर हिमोग्लोबिन पासून हा ऑक्सिजन काय होतो? डिसोसिएट होतो. O2 रिलीज केला जातो आणि हिमोग्लोबिन परत ब्लडमध्ये काय होतं? पुढचा ऑक्सिजन मॉलिक्यूल कॅरी करण्यासाठी ते पुन्हा काय केले जातात? वापरले जातात. मग ह्या ठिकाणी डिसोसिएशनची तुम्हाला रिएक्शन दाखवलेली आहे. म्हणजे हा डिसोसिएट होतो मॉलिक्यूल कुठला? ऑक्सी हिमोग्लोबिन. पुन्हा हिमोग्लोबिन सेपरेट होतं. ऑक्सिजन पेशीला काय केला जातो? पुरवला जातो. आता ह्या ठिकाणी 100% सॅच्युरेशन आपल्याला ऑकर होत नाही.
तर मॅक्झिमम सॅच्युरेशन आपल्याला किती पर्सेंट ऑकर होतं? 95 to 97%. कोरोनाच्या ह्या काळामध्ये तुमची ऑक्सिजन लेवल किंवा ऑक्सिमीटर हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. म्हणजे जनरली ऑक्सिजनची लेवल बॉडीमध्ये किती असते किंवा किती असावी स्टँडर्ड लेवल? तर 95 to 97% एवढी असलेली आपल्याला आढळून येते. जेव्हा पार्शल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इन एल्व्हिओलाई किती असतं? 100 mmHg एवढं असतं. त्यावेळेस सॅच्युरेशन लेवल किती आढळते? स्टँडर्ड लेवल 95 to 97%. कीप इन अ माइंड 100% सॅच्युरेशन हे कसं असतं? इम्पॉसिबल असतं किंवा रेअर असतं. मग आता डिग्री ऑफ सॅच्युरेशन म्हणजे सॅच्युरेशनची डिग्री जी आहे ती डिक्रीज होते. कशाबरोबर? विथ द ड्रॉप इन पार्शल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन लेवल ती काय होते? कमी होते. दिस बिगिन्स डिसोसिएशन ऑफ HbO2 चं डिसोसिएशन काय होतं? त्या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला आढळून येतं. मग 50% ऑफ सॅच्युरेशन ऑब्झर्व्ड ॲट 30 mmHg ऑफ पार्शल प्रेशर. जेव्हा ऑक्सिजनचं असतं किती? 30 mmHg. त्यावेळेस फक्त आपल्याला सॅच्युरेशन लेवल किती आढळते? तर 50% एवढ्या पर्सेंटेजमध्ये सॅच्युरेशन आढळतं. आणि त्यावेळेस बॉडीला आपल्या ऑक्सिजन कमी पडल्या कारणाने सफोकेशन म्हणजे धाप लागण्यासारखी स्थिती आपल्याला काय आढळते? त्या ठिकाणी आढळून येते. आता बघा, द रिलेशनशिप बिटवीन HbO2 मीन्स ऑक्सिहिमोग्लोबिन सॅच्युरेशन अँड ऑक्सिजन टेन्शन इज कॉल्ड ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व असं त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. आणि आधीच कर्व इज ऑलवेज कसा असतो? तो सिग्मॉइड कर्व असलेला आपल्याला आढळून येतो. विच इज शिफ्टेड मोर टुवर्ड्स राईट. तो कुठल्या बाजूला झुकलेला असतो? राईट साईडला झुकलेला आढळून येतो. बिकॉज इन्क्रीज्ड H+ कॉन्सन्ट्रेशन, त्यानंतर पार्शल प्रेशर CO2, त्यानंतर राईज टेम्परेचर. म्हणजे ह्या ठिकाणी काय काय वाढतं? तर H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. कार्बन डायऑक्साईडचं ह्या ठिकाणी काय होते? लेवल वाढते. टेम्परेचर पण काय होतं? ह्या ठिकाणी वाढतं. आणि त्यानंतर आणखीन कशामध्ये वाढ होते? तर DPG मीन्स ह्या ठिकाणी डायफॉस्फेट ग्लिसरेट हा जो आहे त्याचं पण पर्सेंटेज काय होतं? RBCsमध्ये वाढतं ड्युरिंग ग्लायकोलिसिस. म्हणजे या ठिकाणी ग्लुकोजचं ऑक्सिजनसह ब्रेकडाऊन होत असताना H+, CO2, टेम्परेचर, DPG यांचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं किंवा लेवल ही वाढते. दिस कंडिशन ऑल्सो लोअर्स ॲफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन फॉर O2. म्हणजे ह्या ठिकाणी सॅच्युरेशन लेवल 95 to 97% आढळते आपल्याला. ज्यावेळेस O2चं म्हणजे पार्शल प्रेशर O2 एल्व्हिओलायमध्ये किती असतो? 100 mmHg होतो. आणि तो हळूहळू काय होतो? डिक्रीज होत जातं ड्यू टू द इन्क्रीज्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन, CO2, टेम्परेचर, DPG ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस. आणि त्यामुळे ॲफिनिटी हिमोग्लोबिनची ऑक्सिजनसाठी काय होत जाते? तर कमी कमी होत गेलेली आपल्याला आढळून येते. मग आता ह्या ठिकाणी बोहर इफेक्ट मेन्शन केलेला आहे. तुम्हाला ह्या ठिकाणी जो आहे ग्राफ 8.6 तो तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे बघा. ह्या ठिकाणी विच रेफर्स द सिग्मॉइड कर्व ह्या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे? मेन्शन केलेलं आहे अलॉंग विथ द बोहर्स इफेक्ट. ह्या ठिकाणी कर्व्स पण दाखवलेला हा. या ठिकाणी तुम्हाला सिग्मॉइड कर्व आढळतो तुम्हाला नियर अबाउट. म्हणजे जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी 97 डिग्रीला आपल्याला काय आढळतं? तर जवळजवळ 95 म्हणजे जर तुम्ही बघितलं पर्सेंटेज 95 to 97% ह्या ठिकाणी आपल्याला आढळतं. आणि ह्या ठिकाणी कर्वमध्ये मेन्शन केलेले आहेत लेवल. ह्या ठिकाणी सॅच्युरेशनची लेवल अलॉंग विथ द या ठिकाणी ऑक्सिजन पार्शल प्रेशर जे आहे mmHg मध्ये ह्या ठिकाणी एक्स ॲक्सिसला आणि ह्या ठिकाणी वाय ॲक्सिसला सॅच्युरेशन लेवल ह्या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. आता ह्यामध्येच तुम्हाला काय बघायचं आहे? रिलेटेड विथ द बोहर इफेक्ट कर्व तुम्हाला काय सांगतो? सॅच्युरेशन लेवलचा. आणि त्याचबरोबर मॅक्झिमम किंवा जो पार्शल प्रेशर आहे तो त्या ठिकाणी गॅसेसचा मेन्शन केलेला आहे. बोहर इफेक्ट काय सांगतो? इट इज द शिफ्ट ऑफ HbO2 मीन्स ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व. तर हा कर्व कसा असतो? दिस कर्व इज सिग्मॉइड कर्व आणि इट इज शिफ्टेड मोर टुवर्ड्स दी राईट बिकॉज. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला बोहर इफेक्ट कर्व सिग्मॉइड दाखवलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इट इज शिफ्टेड मोर टुवर्ड्स द राईट. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला काय आढळतं? हाय CO2 लेवल ह्या ठिकाणी आणि pH पण काय होतं? लो होतं. कारण H+ आयन मॅक्झिमम काय होतात? तर त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन त्यांचं वाढलेलं आपल्याला आढळून येतं. दिस इज कॉल्ड ॲज दी बोहर इफेक्ट असं त्याला म्हटलं जातं. आणि त्यानंतर हॅल्डन इफेक्ट एक ह्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे की ऑक्सिहिमोग्लोबिन फंक्शन्स ॲज
ॲसिड. बिकॉज कारण काय होतं तर ह्या ठिकाणी हिमोग्लोबिन जे आहे ते ॲसिड देण्यासाठी काय होतात तर कारणीभूत ठरतात. म्हणजे ज्या ठिकाणी काय आपल्याला आढळतं तर H+ आयन्स ब्लडमध्ये मिसळल्या कारणाने त्या ठिकाणी इन्क्रीज्ड H+ आयन आणि त्यानंतर डिसोसिएशन कशाचं होतं त्यामुळे तर HCO3 म्हणजे बायकार्बोनेटचं डिसोसिएशन होतं वॉटर आणि CO2 मध्ये. दिस इज कॉल्ड एज दी हॅल्डेन इफेक्ट ह्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. तर दिस इज रेफर्ड बाय द नेम अँड हॅल्डेन इफेक्ट विच मेन्शन दी लेवल ऑफ ऑक्सिजन